हाय हॅलो नमस्कार, आदित्यकडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. सो काहीच मला जायचं होतं कुठेतरी इंटरव्ह्यूसाठी. म्हणजे मला बोलवलं नव्हतं, असंच कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी असंच गेलो होतो इंटरव्ह्यू द्यासाठी. सो आज पण मला जायचं होतं. सो मी आज लेट उठलो, तर वेळ झाला आहे. तर आता वेळ तर झाला आहे म्हटलं, आता तर आज नको म्हटलं, आता उद्या बघू, आता ट्राय करू आपण उद्या. आणि माझं जस्ट आता जेवण वगैरे केलं आहे मी, आणि जस्ट मी भांडेच घासत होतो काहीच, भांडे घासत होतो मी. आणि मस्तपैकी भांडे घातले, फक्त चायचा गंज राहिला होता आणि चायशी राहिली होती. आता हे धुवून घेतो. आणि आज विचार झाला आहे, आज म्हणजे शूट करूया, आज व्हिडिओ वगैरे बनवूया म्हटलं, थोडे कंटेंट वगैरे काढून ठेवले आहे मी. तो मी आज शूट करणार आहे, तर मी शूट करतो. आणि मित्रांनो, तुम्ही सांगा, तुम्ही कसे आहात? मी तर घरी दिवसभर एकटा असतो मी. मलाच कळना मी काय करत असतो दिवसभर. ब्लॉग पण चालू असतात, झोप लागली तर झोपतो लवकरात लवकर मी, उठतो तेवढ्या वेळपर्यंत ताई येऊन जाते. मग काय करायचं, काही आता जॉब तर नाही आहे. मी कालच्या ब्लॉगमध्ये तो बघितलं असेल, मी गेलो होतो एका इंटरव्ह्यूला. यार मला तर काय सांगू तुम्हाला, डायरेक्ट हकललं मला इंग्लिशच नाही आले. काय करायचं, इंग्लिश नाही येते आता मला फक्त हिंदी मराठी इंग्लिश येते, पण तेवढी नाही येते फॉरेन टाईपची. तेवढी इंग्लिश नाही येते मला, नॉर्मल इंग्लिश येते. काय करायचं, नाही येते तर काय करू शकता तुम्ही, बट ट्राय करू आपण, शिकू आपण इंग्लिश. बस, अजून काही नाही. तुम्ही सांगा काय म्हणतात, आणि माझे ब्लॉग कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा ना, तुम्ही कसे वाटतात. काहीतरी करू, नवीन जर्नी स्टार्ट करू. तर ते एकटाच आहे, काही जॉब नाही, काय नाही आहे. काहीतरी नवीन गोष्ट एक्सप्लोर करू आपण, अजून काही नाही. हो, पडत होतो वगैरे, नवीन गोष्टी एक्सप्लोर करू. आणि मला 1 वर्ष झालं होतं काही, मी जिथं काम केलं कॉल सेंटरला, 1 वर्ष झाला होता कॉल सेंटरला मी काम केलं होतं. चांगला अनुभव होता, 1 वर्ष चांगलं शिकला माणूस, मजा आली. काहीच दुपारी मस्त भांडी वगैरे घासून मी थोडा आराम केला, आणि काहीच नाही काहीच, आता कपड्याच्या घड्या वगैरे केल्या आणि बसून आहे काहीच नाही. काय कळत नाही आहे, जॉब नाही आहे. फक्त घरी निव्वळ बसून आहे मी, फक्त टाइमपास होते घरी, तेच कळत नाही काय करायचं, काहीच कळत नाही काय करायचं. आयुष्याचे घोडे लागले आहे असं वाटतंय मला की आयुष्याचे घोडे लागले म्हणून. होणार काय होणार चांगलं तरी. प्रयत्नाशिवाय पर्याय नाही. मोटिवेशनल ऐकायला किती चांगलं वाटते, आणि करायला म्हटलं ना, करायला गेलं तर खूप लागतात. ताईचा कॉल आला होता गाईस, येत आहे ती घरी. मी पण ह्या वेळेला येत होतो ऑफिसहून घरी, ताई असं मी दोघं जण. आता नाही, आता कसं म्हणजे असं जॉब तर सोडली आहे. कधी कधी वाटते की मी गावाला गेलो होतो ना, ते आमची फॅमिली ट्रिप होती. कधी असं वाटते की हां, फॅमिली ट्रिपहून डायरेक्ट मी ऑफिसला म्हणजे जॉईन झालो नाही, डायरेक्ट तिथून तर आत्तापर्यंत असं वाटत आहे. म्हणजे फॅमिली ट्रिप नंतर तर आत्तापर्यंत, म्हणजे मेपासून तर सप्टेंबरपर्यंत असं वाटतं की माझ्यापाशी जॉबच नव्हती. मी पण तेव्हा पण ठरवलं होतं ना की आता जॉबमध्ये, आता मी सांगितलं होतं की पेपरला चालतो म्हटलं, आता घेणार की नाही मला अंदर. घेतलं तर करणार म्हटलं जॉब, नाही घेतलं तर मी दुसरीकडे बघणार म्हटलं. आत्ताही तसं वाटतं की नाही, तेव्हापासून सोडली वाटते मी जॉब, असं वाटतं आहे मला. तेच काय कळणार काहीच. दुपारी असेच मी सौरभ जोशी त्यांचे ब्लॉग बघत होतो, थोडं मोटिवेशनल वाटलं, छान वाटलं थोडं. त्यांची जर्नी एवढी भारी आहे ना काहीच. ब्लॉगिंग किंग सौरभ जोशी, खूप भारी आहे बाबा ते. काय कळना काय करायचं. दिवसभरामध्ये मी ब्लॉग बनवलाच नाही. त्याचं रिझन हे की काय होतं माहिती आहे का, मी दिवसभर घरी राहते ना काहीच, मला निगेटिव्ह विचार खूप येत आहे. की एक तर मी शॉर्ट व्हिडिओ पण नाही काढत आहे, मी ट्राय करत आहे, बट माझ्या डोक्यामध्ये असं होत आहे की
खूप इच्छा तर खूप होते माझी काढायची, मी काढतच नाही. मला ते समजत नाही. माझ्यासोबत म्हणजे असं फर्स्ट टाईम झालं आहे की मी व्हिडिओज नाही काढत आहे. मलाच कळत नाही, एवढे निगेटिव्ह विचार येतात ना. आणि इंस्टाग्राम पाहत राहिलं तर कधी मोटिवेशनल पण व्हिडिओज येतात, कधी निगेटिव्ह पण व्हिडिओ येतात. आणि जॉब नाही ना एकतर काहीच, तर आता खरं खूप निगेटिव्ह वाटत आहे जॉब नाही तर. आणि एक गोष्ट तर काहीच बघा, मी जिथं कामाला होतो मला ते कधी ना कधी सोडायचीच होती. इन फ्युचर पण सोडायची होती आणि त्यावेळेस पण सोडायची होती. सो त्याचं तर काही तेवढं लोड नाही घेतो मी. पण तरी पण विचार येते ना की यार आता जॉब नाही, आता पैसे पण नाही आपल्याकडं, जॉब नाही तर पैसा नाही आहे, आता काय. आणि त्याच्यावरून इंटरव्ह्यूला गेलो, जॉब पण लागत नाही आहे. खूप वेगवेगळे विचार येत राहतात काहीच. सो तेच म्हणून निगेटिव्ह विचार खूप येत आहे. तर त्याला घाबरायचं नाही. निगेटिव्ह विचार येत असेल तर काही नाही करायचं, बदाम शेक प्यायचा, नाही तर गुलाबजामुन खाऊन घ्यायचा. मला निगेटिव्ह विचार आला मी काही ना काही खाऊन घेतो, काही गोड तर चटपटा काहीतरी खाऊन घ्यायचं, पण टेन्शन काही घ्यायचं नाही. सो तेच घ्यायचं. आता खाली वगैरे आलो आहे, असंच राऊंड मारत आहे मी इथं. रोहिणीताई आली आहे घरी. ती बोलली की आता दुपारचं तर जेवण आहे, तर एक काम कर बडे, तू चपाती आहे म्हणे तर अंडा बुर्जी नाही, ऑमलेट बनवतो म्हणे, तू ऑमलेट आणि चपाती खा बोलले, आणि मी भाजी वगैरे खातो बोलले. म्हटलं ठीक आहे चालेल, काय हरकत नाही. तर असं आहे काही सध्या. आज दिवसभरमध्ये तर ब्लॉग बनवणं झालंच नाही. तेच निगेटिव्ह विचार येते होते तर काहीच, सो त्यामुळे मला बनवताच आलं नाही बरोबर. मग असंच आता मी बसून होतो. जाऊ दे, जे मनातलं जी इच्छा आहे आपली, जे काय बोलायचं आहे ते तुमच्याशी बोलतो म्हटलं, क्लिअर करतो, असं असं आहे म्हटलं. तर तेच निगेटिव्ह विचार आले तर काहीतरी गोड खाऊन घ्यायचं. असं आहे गाईस. जातो तर थोड्या वेळामध्ये मी आता अंदर वर जातो. ताईची लॅपटॉपची बॅग. काय मॅडमला कामं आले. ऑफिसमधून फोन आला आहे. हां, जिंदगी झंडवा काय, जिंदगी झंडवा फिर भी घमडवा. कधी आमलेट कधी बनवत आहे? लॅपटॉप तर बापरे लय भारी आहे यार. हा काय. बघा गाईस, रोहिणताईनं वॉलपेपर किती चांगला ठेवलं. हे कोण आहे? हॅलो. थांबा एक मिनटं, फोन आला वाटतं तिला. हो हो सर. हो सर भेटले आहे सर. हो सर. हो 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 हो, बघा सर बघा. शुअर नाही शो वाय नॉट, वाय नॉट सर. हां, हे कोण आहे? कोण? हां, ते मी आहे, हा तू आहे आणि मोहिनीताई. अच्छा. 2 चपात्या आहे, मस्त खातो आता. जेवण करून भेटतो तुम्हाला. बघा काही तिला चटका वाजला आहे. काय बघत आहे तू? कपिल शर्मा. पोट भरून जेऊ, काय लागलं तसं. हो सर.